अमरावतीचे हृदय मानले जाणारे इतवारा बाजार, जिथे दररोज हजारो नागरिक खरेदी करीत येतात, सध्या दुर्गंधीच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या 4 महिन्यांपासून नाल्यांची सफाई न झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहेत. सिटी न्यूजने ही गंभीर समस्या लावून धरल्यानंतर आणि स्थानिक व्यापाऱ्यांचा संताप समोर आणल्यानंतर आता कुठे महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. अमरावतीतील सर्वात मोठी किराणा आणि भाजीपाल्याची बाजारपेठ, परंतु आज ही बाजारपेठ ओसंडून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे चर्चेत आहे. कोरोना काळात एकदा स्वच्छता झाली, त्यानंतर मात्र प्रशासनाला या नाल्याचा विसर पडला. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी या भागाचा दौरा केला, मात्र अधिकाऱ्यांनी ही भीषण समस्या त्यांच्यापासून लपवून ठेवली. अंडा गल्लीच्या प्रवेशद्वारावर गेल्या 4 महिन्यांपासून सांडपाण्याचं साम्राज्य आहे. याच घाणीतून नागरिक आणि ग्राहकांना ये-जा करावी लागते. सिटी न्यूजने स्थानिक दुकानदारांच्या संतप्त प्रतिक्रिया प्रसारित केल्यावर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुका आणि नवनिर्वाचित सदस्यांचा रोष ओढवून घेण्याच्या भीतीने प्रशासनाने अखेर इतवारा बाजार परिसरात जेट मशीन लावून सफाई सुरू केली आहे. मात्र ही सफाई कायमस्वरूपी ठरेल का? सफाई कामगारांच्या मते या समस्येचे मुख्य कारण नाल्यांची चुकीची बनावट आहे. नाल्यांचा उतार योग्य नसल्याने पाणी साचून राहते. ही परिस्थिती पाहता मनपावर या नाल्यांचे बांधकाम पुन्हा करण्याची वेळ येऊ शकते. सध्या तरी नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रशासनाने आता सफाई तर सुरू केली आहे, परंतु जोपर्यंत नाल्यांच्या स्ट्रक्चरमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे. नागरिकांना या नरक यातनेतून कायमची मुक्ती मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.